हाथ मनूट लगलो मत करो, रहने को बहुत बुरे लगे। तोबा तोबा तोबा, सारा मूड खराब कर दिया। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओला लावायचं कारण एक नंबर आर्टिकल घेऊन आलो तुमच्याकडे। एक नंबर हे बघा, भांडी घासायची जाळी, भांडी घासायची, तुमच्या हाताला रॅशेस पडणार नाही, करबडी होणार नाही, एक नंबर आहे बरं का। असे सॉफ्ट मुलायम राहणार आहे। पण तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढं दुखतंय, ठीक आहे दुखतंय, दादा दुखतोय, तरी पण दादा व्हिडिओ काढतोय तुमच्यासाठी, लक्षात घ्या। कारण व्हिडिओ आपले हे अजिबात खंड पडला पाहिजे नाही। 2 दिवस झाले व्हिडिओ टाकले नाही, कारण लय दुखत होतं, आत्ता जरा बरं वाटतंय म्हणून म्हणलं पाहिजे व्हिडिओ टाकावं। पोरं म्हणले दादा हे आलं, हे नवीन आलंय आर्टिकल, म्हणलं टाकावा, पब्लिकला सांगावा। तेव्हा आपल्या 100 घ्यायच्या 100 ऑफर राहिल्या होत्या, त्यातली ही टाकून देतो। एक नंबर आर्टिकल आहे। इकडं बघा, ही जाळी आपल्या बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये, बाथरूममध्ये लावू शकता तुम्ही। अजून त्यांचे पण व्हिडिओ टाकतो, व्हिडिओ पूर्ण बघा। एक नंबर आर्टिकल आहे, एक नंबर, खतरनाक बघा, एकदम खतरनाक। तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्क्रोल करू नका। 10 रुपयाला एक फक्त, किती? 10 रुपये, 10। तुम्हाला माहिती आहे केळं पण 10 रुपयाला येत नाही, तरी तुम्हाला ही जाळी देणार आहे 10 रुपयाला। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ लावायचं कारण अक्षरशः जिथं चांगलेपणा, खरेपणा, कारण आयुष्यामध्ये चांगला वकील, चांगले गुरु आणि चांगला डॉक्टर जर भेटला तर आयुष्य हे खूप सुंदर आहे, ते आणखी सुंदर होऊन जातं। तर कसं होतं, चुकीचं मार्गदर्शन जर भेटलं नाही जीवनामध्ये तर माणूस पूर्ण वाया जातो, हे लक्षात घ्या, तुम्हाला पण माहिती आहे। तर आयुष्यामध्ये जर चांगला डॉक्टर भेटला, चांगली ट्रीटमेंट भेटली तर माणसाचं जे झालेला त्रास आहे, गेलेला वेळ आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टी वाचतात। दादांनो, मी ज्या ठिकाणी राहतो तिथं जवळपास हे छोटंसं आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, छोटंसं त्यांचं क्लिनिक होतं, इथं त्या क्लिनिकचं आज हॉस्पिटलमध्ये रूपांतर झालेलं आहे। खूप चांगल्या पद्धतीने इथे सर्व्हिस भेटते, 24 तास सेवा आहे या ठिकाणी। ऑपरेशन थिएटर आहे, स्पेशल 2 रूम आहेत, स्पेशल तुम्हाला रूम पाहिजे स्पेशल रूम पण आहेत। प्लस इथं जवळपास 1 2 3 4 5 म्हणजे जवळपास असा 12 बेड आहेत ॲडमिट करण्यासाठी। सगळ्या सुविधा इथं आहेत 24 तास, खूप छान आहे। तर या ठिकाणी मी 3 दिवस झाला ॲडमिट होतो, तर मला अक्षरशः यांचा व्हिडिओ बनवून वाटला की जिथं खरेपणा, जिथं चांगलेपणा, त्यांचा व्हिडिओ मला बनवून वाटतो। मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, मला जंगली जमीन हे ते सगळ्यांचे व्हिडिओ मला आत्तापर्यंत आले होते बनवायला, तर मी त्यांचे व्हिडिओ कोणाचे बनवलेले नव्हते। कारण काय आहे, मी तुम्हाला म्हणलेलं आहे आधी, एखाद्या केळावाल्याचं मी हातगाडीवरती जाऊन व्हिडिओ बनवेन, खरं पाहिजे फक्त, खरं, खोटेपणा मला आवडत नाही। तर या ठिकाणी ते डॉक्टर आहेत, इतके चांगले, इतके समंजस आणि चांगल्या पद्धतीचा सल्ला ते देतात, खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतात। आणि ते जिथं गरज आहे तिथंच ते सांगतात की हे करा, ते करा, उगाच विनाकारण पैसे घालवायला लावत नाहीत। काही ठिकाणी कसं आहे, डॉक्टर लोक इतकं हे करतात की बाबा हे नाही ते करा, ते नाही हे करा, इथं पैसे घालवा आणि तिथं पैसे भरा आणि इकडं पैसे भरा, तसला प्रकार इथं चालत नाही दादांना। एक नंबर आणि एकच नंबर आहे। तुम्हाला पूर्ण हॉस्पिटल दाखवतो मी, त्यातला स्टाफ बघा, हॉस्पिटल बघा, कसं वाटते हे दाखवलं जरा सांगितलं। मित्रांनो, हॉस्पिटलचं नाव आहे शिवलोचन हॉस्पिटल, शिवलोचन हॉस्पिटल। ॲड्रेस आहे खंडोबामाळ भोसरी, खंडोबामाळ भोसरी, खंडोबामाळ घुसतानीच लगेच डाव्या हाताला लेफ्ट साईडला फर्स्ट फ्लोअर, खाली मेडिकल आहे त्यांचं, आणि वरती आल्यानंतर एकदम तुम्हाला तुमचा निम्मा अर्ध तिथूनच पळून जाईल। मला असं वाटतं की तिथं नर्स पण आहेत, खूप छान आहेत बरं का ते, त्यांनी इंजेक्शन मला दिलं तर दुखलंच नाही हो, मला सांगतो। सलाईन लावताना मुता आली ती मला, पण केलं सर मी,
हो, कारण कधी घेतलं नाही, पहिल्यांदाच सलाईन लावलं होतं यावेळेस मी, त्याच्यामुळं मुता आली मला. मी मॅडमला म्हणलं पण होतं, मॅडम हळू बरं का, आता मुता येईल. 2-3 टिपके पडले चेटी, काय करणार आता शेवटी आजारी असल्यावर. पण छान आहे, हॉस्पिटल खूप छान आहे, स्टाफ पण खूप छान आहे, एकदम घरच्यासारखा जीव लावतात. आणि नातेवाईक आले की असे काय नाही, त्यांना फक्त थोडा वेळ बसतं म्हणतात, बाकी काय नाही. शेवटी कसं आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे, त्यांना होऊ नये त्रास, त्यासाठी त्यांची असं तळमळ असते. खूप छान आहे, मला तर आवडलं. तुम्ही पण अवश्य भेट द्या. सरकारी दवाखाना तर एकदम उत्तम आहे, कमी खर्चात. पण तुम्ही जर बाहेर कुठं प्रायव्हेटमध्ये जाणार असेल तर एक वेळ नक्की इथं व्हिजिट करा, मला लक्षात येईल दादा, 100%. धन्यवाद. शिवगीता समोर हॉस्पिटल बस आहे, बस.